तर ही दृश्य आहेत, 3 दृश्य आणि अगदी बोलकी दृश्य. पहिलं आहे राज ठाकरे ज्यावेळी दादर रेल्वे स्थानकावर पोहोचले होते चर्चगेटला जाण्यासाठी. मोर्चास्थळी त्यांनी जाण्यासाठी रेल्वे वाहतूक पसंत केली आणि त्यांनी रेल्वेनं प्रवास केला. तर दुसरी दृश्य आहे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ज्यावेळी मातोश्रीहून रवाना झाले होते मोर्चास्थळी पोहोचण्यासाठी तेव्हाची दृश्य. आणि तिसरी दृश्य आहे की अगदी काही वेळातच उद्धव ठाकरे हे आता मोर्चास्थळी पोहोचणार आहे. खरं तर आजचा हा मोर्चा ज्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय, मतदार याद्यांमधील घोळ आणि मतचोरी विरोधात महाविकास आघाडी त्याचबरोबर मनसेनं एल्गार पुकारलेला आहे. आज मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात हा सत्याचा मोर्चा काढला जातोय. खरं तर आज राज ठाकरे, उद्धव ठाकरे त्याचबरोबर शरद पवार, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार असतील, बाळासाहेब थोरात असतील, शेकापचे नेते हे सर्व आज एकत्र एका मंचावर पाहायला मिळणार आहेत. तर याच संदर्भात आपल्यासोबत बोलतायत विनायक आंबेकर. विनायकजी, आपण पाहतोय की बाळा नांदगावकर बोलत होते आणि बाळा नांदगावकरांनी अशी प्रतिक्रिया दिली ज्यावेळी त्यांना विचारलं की काँग्रेसची नाराजी आहे का, त्यावेळी त्यांनी असं म्हटलं की काँग्रेस हा पक्ष दिल्लीमधून चालवला जातो. जर वरिष्ठ नेत्यांची पक्षाची एक भूमिका असते ती ते फॉलो करताय असं ते म्हणतायत. त्यामुळे एकंदरीतच नाराजी ही काहीशी स्पष्ट होतीये. मुंबईच्या अध्यक्षांनी स्पष्ट दिलीच आहे. आणि आपण जसं रिपोर्टिंग केलं तसं हर्षवर्धनजी सपकाळ जर बिहारला निघून गेले असतील, जी इव्हेंट ही आमची सगळ्यात प्राईम इव्हेंट आहे असं दोन्ही ठाकरे बंधूंचं म्हणणं आहे, त्यावेळेला जर त्यांच्याशी युती करणारे, त्यांच्याशी आघाडी करणारे काँग्रेसचे नेते तिकडे निघून जात असतील तर याचा अर्थ आपण जनतेने स्पष्टपणे घ्यावा जो आहे तो. निश्चित असंही बोललं जाते की एकीकडे आज सत्याचा मोर्चा जो विरोधकांनी पुकारला आणि दुसरीकडे भाजपचा मूक मोर्चा. ज्या मोर्चाला नागरिकांची जास्त गर्दी असेल, समजायचं की नागरिकांचा कल त्यांच्या बाजूने, यावर तुम्हाला काय वाटतं? नागरिकांची गर्दी हा काही एकमेव क्रायटेरिया असू शकत नाही, पण तो एक क्रायटेरिया असू शकतो. आणि नागरिक हे मूकपणाने सर्व ऑब्झर्व करत असतात. भारतातला मतदार राजा हा अतिशय सुज्ञ आहे. तो प्रत्येक वेळेला रिॲक्ट होतो असं नाही, पण तो मतपेटीच्या द्वारे नक्की चांगल्या पद्धतीने रिॲक्ट होतो आणि मतदाराच्या दृष्टीने स्वतःच अस्तित्व, स्वतःची कल्याण, स्वतःचं भवितव्य, आपल्या मुलांचं भवितव्य, देशाचं भवितव्य, देशाचं राजकारण, मुंबईचं राजकारण या सगळ्याला पहिला प्राथमिकता असते आणि त्या सर्वाचा विचार करून तो मत देत असतो. त्यामुळे आम्हाला नक्की कॉन्फिडन्स आहे की मतदार राजांनी मनात ठरवलेलं आहे की भाजपला यावेळेला मुंबईची सत्ता द्यायची. खरं तर जसं तुम्ही मगाशी पण उल्लेख केला की आता विरोधकांकडून मतचोरी होते, हा अजेंडा पुढच्या निवडणुकीसाठी हा स्पष्टपणे या सगळ्या मोर्चाच्या माध्यमातून दिसून येतोय. भाजपचा पुढच्या निवडणुकीसाठी नेमका काय अजेंडा असेल? भाजपचा अजेंडा हा कायम विकास हा राहिलेला आहे. आपण पाहिलं असेल तर डबल इंजिन सरकारने गेल्या काही वर्षामध्ये मुंबईचा केलेला जो विकास आहे तो अतिशय उत्तम असा विकास आहे. मग त्याच्यामध्ये अनेक इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प असतील, त्यानंतर नवी MMRDA रिजनचं डेव्हलपमेंट करण्याचं माननीय देवेंद्रजींचं जे एक स्वप्न आहे, नवीन नवीन ज्या तयार होत आहेत टेक्नॉलॉजीज, त्या टेक्नॉलॉजीज तिथे कशा येतील, तो एक याचा AI चा हब कसा बनेल, त्यानंतर डेटा सेंटर्स तिथे कशी येतील, त्यासाठी पुरेशी विद्युत पुरवठा कसा दिला जाईल, याचं सगळ्याचं प्लॅनिंग. मग ते समृद्धी महामार्ग असेल, राज्यातले अनेक प्रकारचे महामार्ग विकसित करणं असेल, मुंबईची मेट्रो असेल, पुण्याची मेट्रो असेल, नागपूरची मेट्रो असेल, अशा सर्व पद्धतीने राज्यातल्या नागरिकांच्या जीवनातल्या सुविधा वाढवणं आणि त्याबरोबरीने राज्याचा आणि देशाचा विकास करणं आर्थिक, हे सगळं प्राथमिकता आमची आहे. आणि मतदारांच्या दृष्टीने सुद्धा ती प्राथमिकता आहे. वाढवण बंदराचा इतके वर्ष रेंगाळलेला प्रकल्प जो या महाविकास आघाडीने कधीही केला नव्हता, त्यानंतर अटल सेतू सारखा प्रकल्प जो या महाविकास आघाडीकडून कधीही आपापसातल्या राजकारणामुळे शक्य झाला नव्हता, तो सर्व माननीय देवेंद्रजींनी अतिशय उत्तम पद्धतीने स्वतः लक्ष घालून, आणि देवेंद्रजींचं जे व्हिजन आहे ते महाविकास आघाडीतल्या कुठल्याही नेत्याला त्याच्या 10% सुद्धा विजन नाही. त्यामुळे महाराष्ट्राचा विकास कसा करायचा, महाराष्ट्राचा विकास पुरुष हे माननीय देवेंद्रजींना मानलं जातं, ते सत्य आहे. आणि देवेंद्रजी महाराष्ट्राचा विकास व्हावा म्हणून मुंबईच्या सत्तेची त्यांना आवश्यकता आहे, मुंबईच्या जनतेची साथ आवश्यक आहे त्यांना, आणि ती नक्की मिळणार आहे याचा आम्हाला विश्वास आहे. मात्र जसं तुम्ही म्हणालात की भाजपचा अजेंडा हा कायम विकास असतो, मात्र ज्यावेळी तुम्ही भाजपचा मुद्दा हा
विकास म्हणतात त्यावेळी विरोधकांकडून असं सातत्यानं म्हटलं जातं की विकासाच्या नावाखाली भाजप 2 लोकांच्या खिशात मुंबई टाकतंय, असे सातत्यानं टीका होते. असं आहे की ज्या पद्धतीने इन्फ्राचा प्रोजेक्ट असेल त्या पद्धतीचे लोक त्याच्यामध्ये सामील होतील. त्याप्रमाणे त्याची जी पद्धत आहे ती कुठल्याही विकासाचं काम अलॉट तर करण्याची ही दृश्य आपण विनायकजी मी अगदी काही वेळासाठी तुम्हाला थांबवतेय, कारण ही दृश्य सध्या आपण पाहतोय. उद्धव ठाकरे हे ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राज ठाकरे थांबलेले त्या हॉटेलमध्ये आता पोहोचलेले. हे दोन्ही बंधू इथं थांबणार आहेत, काही वेळासाठी विश्रांती घेणार आहे आणि त्यानंतर दोघं एकत्र या मोर्चास्थळी रवाना होतात का याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. खरं तर अगदी काही वेळापासून राज ठाकरे या हॉटेलमध्ये विश्रांती घेत आहेत आणि आता त्या ठिकाणी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे पोहोचल्याचं सध्या पाहायला मिळतंय. या दोन्ही भावांची या ठिकाणी काही चर्चा होते का, त्यानंतर पुढची एकंदरीत या मोर्चाची रूपरेषा कशी असेल या संदर्भात काही चर्चा होते का, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. ही दृश्य सध्या आपण पाहतोय की उद्धव ठाकरे हे हॉटेलमध्ये पोहोचलेले आहे, ज्या हॉटेलमध्ये काही वेळापासून राज ठाकरे हे थांबलेले होते. राज ठाकरे यांची विश्रांती सुरू होती. सकाळी 11 वाजता राज ठाकरे आपल्या निवासस्थानावरून निघाले आणि ते लोकलनं प्रवास करत हॉटेलमध्ये चर्चगेट इथल्या हॉटेलमध्ये थांबले होते आणि त्याच ठिकाणी आता उद्धव ठाकरे पोहोचल्याचं सध्या पाहायला मिळतंय. आता एकंदरीतच मोर्चाच्या पूर्वीही अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. यातच आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची या हॉटेलमध्ये काही चर्चा होते का, पुढची काही रूपरेषा ठरते का, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित या मोर्चास्थळी पोहोचणार का, हेही पाहणं याही कडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच आज महाविकास आघाडीचा आणि मनसेचा हा एकत्रित मोर्चा, ज्या मोर्चामध्ये विविध पक्षांचे नेते हे सहभागी होत आहेत आणि आता या मोर्चापूर्वीही अनेक घटना घडताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे शरद पवार अगदी काही वेळात या मोर्चास्थळी पोहोचतील, विविध पक्षांचे महत्त्वाचे नेते या मोर्चास्थळी पोहोचतील, तर दुसरीकडे मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ज्यांनी सुरुवातीपासूनच मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात विरोध केला होता, आवाज उठवला होता आणि आता त्या दोघांमध्ये या हॉटेलमध्ये काही चर्चा होते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही 3 दृश्य. तिसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहतोय की भाजपकडून मूक मोर्चा हा काढण्यात आलेला आहे. या मोर्चामध्ये भाजपचे सर्व स्थानिक पदाधिकारी नेते हे पोहोचलेले. मुंबईच्या बाबुलनाथ मंदिर परिसरामध्ये भाजपकडून हा मोर्चा पुकारण्यात आलाय, ज्यावेळी तोंडावर काळी फीत बांधून भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले. आज खरं तर हे 2 मोठे मोर्चे आपण पाहतोय. एकीकडे चर्चगेट परिसर CSMT परिसरामध्ये फॅशन स्ट्रीट या ठिकाणी सत्याचा मोर्चा असा विरोधकांचा मोर्चा काढण्यात आलेला आहे. मतदार याद्यांमधील घोळा विरोधात हा मोर्चा काढण्यात आलाय. तर दुसरीकडे बाबुलनाथ मंदिर परिसरामध्ये भाजपनं हे मूक आंदोलन पुकारलेले. महाविकास आघाडीच्या या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपनं हे आंदोलन पुकारलेले. लोकशाही वाचली पाहिजे असं म्हणत भाजपकडून हा मोर्चा पुकारण्यात आलेला आहे. आता ही 3 महत्त्वाची दृश्य. राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि भाजपचं आंदोलन. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पूर्वी राज्यात अनेक राजकीय नाट्यमय घडामोडी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यातच आता या सत्याचा मोर्चा आणि दुसरीकडे भाजपचं हे मूक आंदोलन मुंबईकरांसाठी अतिशय हे महत्त्वाचे 2 मोर्चे. एकीकडे राज उद्धव एकत्रित येणारे, दुसरीकडे भाजपचे रवींद्र चव्हाण, अमित साटम या मोर्चामध्ये अगदी काही वेळातच सहभागी होतील. तर उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबलेले होते त्या हॉटेलवर पोहोचलेले आणि आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे हे एकत्रित या मोर्चास्थळी पोहोचताय का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. खरं तर आज महाविकास आघाडीच्या काही प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले. मतदार याद्या या अद्ययावत झाल्या पाहिजे, त्याचबरोबर मतदार याद्यांमधली दुबार नावं काढण्यात यावी. मतदार याद्या अपडेट होईपर्यंत ज्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या लांब पुढे न्याव्यात. त्याचबरोबर 7 नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करा अशा प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलेले. CSMT स्थानकापासून फॅशन स्ट्रीट
ते आझाद मैदानापर्यंत 1 किलोमीटरचा हा सगळा प्रवास असणार आहे, ज्यामध्ये सर्व महाविकास आघाडीचे प्रमुख नेते त्याचबरोबर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे या मोर्चामध्ये सहभागी असणार आहेत. त्यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघतोय. एकंदरीतच आता या सगळ्या मोर्चाची पुढची रूपरेषा कशी असेल, या मोर्चामध्ये हे सर्व महत्त्वाचे नेते नेमकं काय मागणी करतात, नेमकं काय बोलतात, काय आरोप केले जातात, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. तर तिसरीकडे आपण पाहतोय भाजपनं हे मुका आंदोलन पुकारलेले सत्याचा मोर्चा नसून हा असत्याचा मोर्चा आहे, असं सातत्यानं भाजप नेत्यांकडून आजच्या या मोर्चावरती टीका केली जाते. तर दुसरीकडे मात्र हा मोर्चा आमच्या मागण्यांची लढाई असल्याचं यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून बोललं जात आहे. तर भाजपचं हे मुका आंदोलन आपण पाहतोय. बाबुलनाथ परिसरामध्ये हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी जय पवार यांच्याकडून. जय, आपण पाहतोय की आता उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या हॉटेलवर पोहोचलेले, या दोघांमध्ये काही चर्चा होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर हे किती वेळात मोर्चास्थळी पोहोचतील?